विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आलेल्या असतानाच पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुक उमेदवार व कार्यकर्त्यांमधून राजकीय हालचालींना वेग आल्याचं दिसून येत आहे। राष्ट्रवादी शरद पवार गट, मनसे आणि भाजपा अशा 3 उमेदवारांची प्रमुख लढत या मतदारसंघात होणार अशी शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जाते। मनसेकडून दिलीप धोत्रे यांची उमेदवारी जाहीर झाली, तर भाजपाकडून विद्यमान आमदार समाधानदादा अवताडे यांची उमेदवारी सुद्धा निश्चित मानली जात आहे। माजी आमदार स्वर्गीय भारतनाना भालके यांचे सुपुत्र भगीरथदादा भालके, माजी आमदार प्रशांतराव परिचारक, विठ्ठल कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांचेकडूनही उमेदवारी मिळवण्यासाठीच्या हालचाली वेगाने सुरू असल्याची चर्चा असतानाच आता पंढरपूर नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष नागेश काका भोसले हे सुद्धा या निवडणूक आखाड्यात उतरणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली। पंढरपूर नगर परिषदेच्या सलग 7 वर्षे नगराध्यक्ष पद भूषवलेल्या सौभाग्यवती साधनाताई भोसले यांचे पती तथा पंढरपूर नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष, पंढरपूर मर्चंट बँकेचे माजी चेअरमन नागेश काका भोसले यांचा वाढदिवस काल दणक्यात साजरा झालाय। पंढरपूर कोर्टी रोडवरील श्रीयश पॅलेसमध्ये नागेश काका भोसले यांचा नागरी सत्कार समारंभ संपन्न झाला। यावेळी मंगळवेढ्यातील काँग्रेसचे नेते शिवाजीराव काळुंगे, आमदार समाधानदादा अवताडे यांचे बंधू, फॅप्टेक साखर कारखान्याचे चेअरमन संजय अवताडे, श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन भगीरथदादा भालके, भैया महाडिक, माजी नगराध्यक्ष लक्ष्मण भाऊ शिरसट, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन वसंतनाना देशमुख, सोमनाथ डोंबे, कोळी महासंघाचे अरुण भाऊ कोळी, पंढरपूर अर्बन बँकेचे चेअरमन सतीश मुळे, शिवसेना शिंदे गटाचे महेश नाना साठे, ओंकार बसवंती, समाजसेवक सचिनदादा पाटील, मनसेचे शशिकांत पाटील, माजी नगरसेवक विशाल मलपे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सुधीराबा भोसले, माजी नगरसेवक महादेव धोत्रे, उद्योजक कांतीलाल सुपेकर यांच्यासह पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील आजी माजी नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी, अधिकारी अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी नागेश काका भोसले यांचा जंगी सत्कार केला। याच समारंभात मनोगत व्यक्त करताना पंढरपुरातील मोहिते पाटील यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे दीपक दादा वार्देकर यांनी, काका तुम्ही आता मागं हटू नका, पंढरपूर मंगळवेढा विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून निवडणूक लढवाच असं आवाहन केलं। यानंतर कोळी महासंघाचे अरुण भाऊ कोळी यांनी आपल्या मनोगत व्यक्त करताना सांगितलं की येत्या विधानसभा निवडणुकीत नुसता पैसाच उपयोगी पडणार नाही, तर ज्यांनी माणसं जोडली आहेत तेच उमेदवार निवडून येणार आहेत। त्यामुळं नागेश काका तुम्ही विधानसभेला उभेच राहा, आम्ही सोबत आहोत असंही त्यांनी सांगितलं। यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांचे पंढरपूरमधील कट्टर समर्थक आदित्य फत्तेपूरकर यांनी तर भाषणाची सुरुवात करतानाच मंचावरील डिजिटल फलकावर नगर परिषदेच्या फोटोसोबत विधानसभेचा फोटो हवा होता असं सांगून नागेश काका भोसले यांनी महाविकास आघाडीकडून विधानसभा लढवावी, आम्ही सर्व सोबत आहोत असं अभिवचन दिलं। मंगळवेढा येथील काँग्रेसचे नेते शिवाजीराव काळुंगे सर यांनीही आपल्या मनोगतामध्ये नागेश काका भोसले यांचे काम चांगले आहे, आम्ही तुमच्या सोबत आहोत असं अभिवचन दिलं। एकूणच या समारंभामध्ये पंढरपूर मंगळवेढा विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात नागेश काका भोसले उतरणार असल्याची झलक पाहायला मिळाली। आता या सर्व चर्चेनंतर नागेश काका स्वतः याबाबत काय निर्णय घेणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे।